नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये इथे दादासाहेब झोपलेले असतात आणि त्यांना तेच स्वप्न पडत असतं जेव्हा ते एका अशा ठिकाणी गेलेले असतात की तिथे मंजिरी असतात. तिथे एकदम पूर्ण काळोख असतो आणि ती कोण बाई असते ते व्यवस्थित दादासाहेबांना दिसत नसते. शिवनाथने अखेरकार दादासाहेबांना सांगितलेलं असतं की तुझी दुसरीच बायको ह्या घराला पूर्ण खाणार आहे, पोकळी करणार आहे, असं काही म्हटल्यानंतरनं दादासाहेबांना शिवनाच्या गोष्टी आठवतात आणि ते एकदम दचकून उठून बसतात. तर पाहतात तर काय की आजूबाजूला मंजिरी कुठेही नसते. म्हणते, अरे मंजिरी एवढ्या रात्रीची कुठे गेली आहे? रात्रीचे 2 वाजले आहेत. आणि ते पटकन रूममधून खाली येतात. तर मंजिरी आपल्या लगबगीने आपल्याच धुंदीमध्ये म्हणते की आता हे मायाला वाटेला लावला आहे, मला पटकन काहीतरी केलं आहे आणि मार्जरीला भेटून मला काहीतरी ते मीरा किंवा वेदाला मारण्याचा प्लॅन केला पाहिजे, असं काही म्हणत असताना मंजिरी पटकन दरवाजा खोलायला जाते. तोपर्यंत दादासाहेब मागून येतात आणि ते एकदम सटीकप्रमाणे एकदम स्पष्टच विचारतात की मंजिरी, कुठं निघाली आहेस? एवढ्या रात्रीचे 2 वाजले आहेत. दरवाजा उघडून काही गरज आहे तुझी बाहेर जाण्याची? मंजिरी घाबरते आणि म्हणते की ह्या म्हाताऱ्याला आत्ताच उठायचं होतं. प्रत्येक टायमिंगला तो माझ्या मध्ये मध्ये येत असतो आणि काय गरज होती याला आत्ता उठायची? असं काही बोलल्यानंतरनं दादासाहेबांना मंजिरी खोटं बोलते की अहो, मला आत्ता झोप येत नव्हती, त्यामुळे म्हणलं जराशी फिरावं, त्यासाठी मी बाहेर चालले होते. दादासाहेब म्हणले, अगं तसं काही होतं तर मला उठवायचं होतं ना. एवढ्या रात्रीची एकटी कुठं निघाली आहेस तू? अहो, मला एकदम उलघाल होत होती. अंबिकाबरोबर जे काही मायाने केले ते खूप चुकीचं केलं आणि त्या दिवशी जे काही गेस्ट हाऊसमध्ये घडलं ते किती विचित्र होतं ना. आणि विचार करूनच नकोसा जीव झाला आहे माझा. असं काही म्हणल्यानंतरनं पटकन ही दादासाहेबांच्या गळ्यात पडते आणि रडण्याचं नाटक करत असते. दादासाहेब म्हणतात की अगं, एवढं टेन्शन घेऊ नकोस, तुला चिरतारुण्य हवंय ना, तुला कधीही म्हातारं व्हायचं नाही ना. तू जर एवढं टेन्शन घेतलंस तर बघ ना, ही 2-4 केस पांढरी झाली आहेत ना, ते अजून होतील बघ. असं काही म्हणल्यानंतरनं मंजिरी पटकन रूममध्ये जाते, आरशाच्या समोर पूर्ण केस खोलते आणि म्हणते, अरे मला तर तारुण्य राहायचं आहे. आणि केस पटकन पांढरे झालेले असते ते उपटायला लागते. दादासाहेब ते पाहून आश्चर्यसुद्धा होतात आणि थोडेसे हसतात सुद्धा. त्यांना काहीही कळत नसतं की मंजिरीच्या नक्की मनामध्ये काय चाललेलं असतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीही ते अथर्व आणि मीरा झोपलेले असतात. मीराचे केस एकदम मोकळे असतात. अथर्व तिचा हात धरून झोपलेला असतो. मीराचे केस पूर्ण अथर्वच्या तोंडावर असतात. मीरा म्हणते, अरे मी आता उठण्याचा प्रयत्न केला तर वेदाच्या बाबांना जाग येईल. असं काही बोलल्यानंतर ती उठते, पण अथर्व पूर्णपणे जागाच असतो. तो एकदम मीराची गंमतच पाहत असतो. मीरा म्हणते, वेदाचे बाबा, मला खरं सांगा, तुम्ही माझेच केस तुम्ही मोकळे केले आहेत ना हो? मी तर रात्री बांधले होते. नाही ग मीरा, मी काही तसं केलेलं नाही आहे. पण एक गोष्ट सांगू का मीरा, तू मोकळ्या केसांमध्ये खूप सुंदर दिसतेस. असं काही अथर्व मीराला बोलत असतो. ते काही बोलल्यानंतर पटकन ते मीरा लाजून बाहेर जाते. दादासाहेब ते बाहेर अथर्वाची हाताची एक्सरसाइज करत असतात. अनन्या येते की अरे दादा, काय करत आहेस तू? आणि सगळं काय, तुझा हात वगैरे व्यवस्थित तरी आहे ना? असं काही बोलल्यानंतरनं तोपर्यंत दादासाहेब म्हणतात, अगं अनन्या, काय तुझं हे? कसं वागतेस तू? जरा त्या मीराला बघ, तुझ्याच वयाची मुलगी आहे ती. किती साधी सरळ वागते, वेणी बांधते, केस बांधते. असं काही म्हणल्यानंतरनं मीरा पटकन किचनमधून मोकळे केस एकदम खोलून येते आणि एकदम सगळे काही आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहतात की अरे, या मीराला अचानक काय झालं? रोज तरी वेणी घालत असते आणि आज हे मोकळे केस म्हणल्यानंतर अनन्याला थोडं कळतं की हे नक्कीच दादाचीच आयडिया असणार आहे, त्याच्यामुळेच ही वहिनी अशी करते. आणि येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की मार्जिरीने मंजिरीला सांगितलेलं असतं की तुला जर मीराला जर मारायचं असलं, तिचा एक केस घे आणि तुझ्या रक्तामध्ये तसाच ठेव, मिसळून टाक आणि त्या
रक्तामध्ये मिसळून टाकल्यानंतर एखाद्या निर्जीव वस्तूला तू जागं कर आणि त्याच्यातून सगळं काही तुझं चिरतारुण्यही ते भिडणार आहे. आणि मंजिरीच्या समोर सगळं काही तसं तसं करत जाते जसं मार्जरीने सांगितलेलं असतं. केस वगैरे घेते मीराचे आणि ती वेदाची भावली असते तिला ती जिवंत करते आणि मीराचा बळी देणार असते. मंजिरी आपला जसं मार्जरीने सांगितलेलं असतं ते कोणालाही माहीत नसतं. नक्कीच ह्या सत्याचा उलगडा नक्की कसा होणार? महागौरी नक्की वेळेवर येईल का मीराला वाचवण्यासाठी? अंबिकाचं तर काही पत्ताच नसतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय सगळ्यांना.